पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत मतभेद असल्याचा खासदार राऊतांनी मोठा दावा केलाय। दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे पटेलांचा विरोध असल्याचं राऊत म्हणतात। तर अर्धवट माहितीच्या आधारावर कोणतेही भाष्य करू नये असा सल्ला अमोल मिटकरींनी राऊतांना दिला आहे। आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात, आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात, आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल। मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे। प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे। श्री संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही। बाष्कळपणा अलीकडच्या काळात त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जाणवतोय। प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा तटकरे साहेब असतील यांचा विरोध असल्याचं जे काही ते सांगतायत, उलट मी असं म्हणेल की शिवसेना आणि मनसे एकत्र यायला संजय राऊत यांचा खूप मोठा विरोध आहे। त्यांना ते कधीच वाटलं नाही एकत्र आले पाहिजे। ठाकरे कुटुंब एकत्र राहावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती आणि त्याच चष्म्यातून ते आम्हाला पण पाहतायत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा अगोदर पुसावा आणि मग जरा काही पक्का पुरावा असेल तरच त्यावर भाष्य करावं, अन्यथा त्यावर बोलू नये। तर या सगळ्या संदर्भात अनिल देशमुखांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत ज्या काही चर्चा चालू आहे त्या फक्त माध्यमाच्या माध्यमातून चालू आहे। आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही कोणतीही चर्चा नाही। संजय राऊत साहेबांची काही माहिती अलग असेल, पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या पक्षात कुठेही या बाबतीत कुठेही चर्चा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।